साहेब बऱ्याचदा आपण बघतो की दूध संकलन केंद्र असतात, डेअऱ्या असतात किंवा मोठा संघ असतो आणि फूड कंपन्या असतात काही. तर ह्याच्यातून जे बाहेर पडलेलं असतं, तो खूप प्रचंड घाण वास येतो तिथं. म्हणजे ते खायचं प्रॉडक्ट आहे, पण जर त्याच्या मेकिंग प्रोसेसमधनं जर बाहेर पडलेलं बघितलं ना, तर खूप दुर्गंधी असते. पण ही दुर्गंधी जर आपल्याला 5 मिनिटात संपवायची असेल, तर त्यासाठी काय टेक्निक आहे का तुमच्याकडे? त्याच्यासाठी पण टेक्निक आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, तो वास का येतोय? हं. वारंवार त्याच जागेतून ते पाणी किंवा तो कचरा वाहत असतो. त्याच जागेतून ते ओढ्यातून पाणी वाहत असतं, वर्षानुवर्ष. तर दुर्गंधी येणारच आहे त्याला. कचऱ्याचंही तेच असतं. वारंवार एकाच ठिकाणी तुम्ही कचरा टाकत राहिला, तर ते लिचट तिथं तयार होणारच आहे, त्याची दुर्गंधी येणारच आहे. ह्या दोन्ही गोष्टींवर अशा स्वरूपाचे द्रावण तुम्ही फवारणी केली, पुन्हा एकदा सांगतो 5 ते 6 मिनिटं, 8 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटामध्ये विसरून जाल असं वातावरण तिथं तयार होईल. पूर्णपणे दुर्गंधी नष्ट होते. कोणतं टेक्निक आहे ते? पुन्हा एकदा तेच आहे, जैविक पुनर्भरण आणि जैविक विविधता. विविध प्रकारचे जीवाणू पुन्हा पुन्हा भरत राहणे त्या एरियामध्ये तुम्हाला कधीही दुर्गंधी येणार नाही.